सो हाय मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? हो ना. मी अपेक्षा करतो सगळे एकदम मजेत असाल. ठीक आहे. तर सेशन सुरू करण्याच्या आधी माझं इंट्रोडक्शन. हो ना. सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याला एक मेथड फॉलो करावी लागते, राईट? आणि जे स्टुडंट्स माझे व्हिडिओ आधीपासून बघतायत त्यांना माहितीच आहे. आणि ज्यांचा मे बी हा पहिला व्हिडिओ लेक्चर असेल, तर मुलांना माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी IIIT श्री सिटी कॉलेजचं थर्ड इयर बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. ओके. तर हे होतं माझ्याबद्दल आय गेस, आणि एवढंच बस माहिती तुमच्यासाठी. वेल, तर सुरू करूयात आपण सेशन. हो ना, टाइम न वेस्ट करता. 1 तास आहे आपल्याकडे आणि त्यामध्ये आपला जो हा टॉपिक आहे, हो ना, कॉम्प्लेक्स नंबर अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचा पार्ट 2 हा सेशन आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. आणि यामध्ये आपण मेजरली जी आपली एक्सरसाइज आहे ती डिस्कस करणार आहोत. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं होतं, मी हे क्विक रिव्हिजन देतो तुम्हाला, राईट? तर आपण जेव्हा सेशन स्टार्ट केला होता तर आपण बघितली कॉम्प्लेक्स नंबर्सची गरज का असते आपल्याला, राईट? आपण बघितलेलं आयची वेगवेगळ्या पॉवरच्या करस्पॉन्डिंग कुठले टर्म्स असतात, आय मीन काय व्हॅल्यूज असतात, राईट? जर आय आहे, आय माझं काय आहे, √−1. मग आय स्क्वेअर काय असतं, आय क्यूब काय असतं, राईट? आयची पॉवर 4. आणि हे सगळं रिपीट होतं आपलं आयची पॉवर 4K टर्म्स मध्ये, राईट? आयची पॉवर 4K असते माझ्याकडे, आयची पॉवर 4K+1, आयची पॉवर 4K+2 आणि आयची पॉवर 4K+3, राईट? तर या चारही फॉर्म्सच्या करस्पॉन्डिंग आपल्याकडे एक एक व्हॅल्यू आहेत, हो ना. तर हे बघितलं होतं आपण, राईट? आयची पॉवर 4K म्हणजे सपोज के माझा 0 आहे, सो इट विल बी -1चा रूट. हो ना. सांगायचे पटकन, चला उत्तर माहिती पाहिजेत तुम्हाला. हो ना, एकदम बेसिक्स आहेत. ठीक आहे. जेव्हा मी आयची पॉवर 4K+1 बोलतोय, ओके, जेव्हा मी आयची पॉवर 4K+1 बोलतोय तेव्हा व्हॅल्यू काय असणार आहे माझी, आय असेल. जेव्हा आयची पॉवर 4K+2 म्हणतोय तेव्हा -1 असेल आणि आयची पॉवर 4K+3 ला -I असेल, आणि हे रिपीट होत जातात. ओके. तर हे झालं. यानंतर आपण बघितले होते, जी एक्सरसाइज वरतीच गेलो होतो आपण, फक्त काही आयडेंटिटीज होते, काही प्रॉपर्टीज होते स्पेसिफिक, ते डिस्कस केलेले, राईट? आणि जी आपली फर्स्ट एक्सरसाइज आहे, हो ना, या टॉपिक वरती, ओ हा येस, आपण मॉड्युलस सुद्धा बघितलं होतं, हो ना. हे जे रूल्स आहेत हे मला वाटतं आपल्याला एक्सरसाइज मध्ये खूप यूज नव्हते केलेले आपण, बट मे बी जी मिसलेनियस एक्सरसाइज असू शकते त्यामध्ये आपल्याला हा स्ट्रक्चर बघायला येईल. ओके. सो हे झालं. त्यानंतर आपण एक्सरसाइज 4.1 कम्प्लीट केली होती, राईट? 14 क्वेश्चन्स. त्यानंतरचा जो टॉपिक येतो आपला तो आहे आर्गंड प्लेन आणि पोलर रिप्रेझेंटेशनचा. ठीक आहे. तर तुम्हाला जसं माहिती आहे की आपला जो मेथड आहे ना शिकवायची, आपण काय करतो, जी ब्रीफ थिअरी जेवढी तुम्हाला गरज आहे माहिती असण्याची, हो ना, फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, फक्त ती डिस्कस करणार आपण. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, हो ना, जे मे बी थोडेसे कधी कधी न कारण तुम्हाला सांगितले गेलेले आहेत, ओके, तर ते आपण स्किप करू. तर मुलांनो, आपलं आर्गंड प्लेन आणि पोलर रिप्रेझेंटेशन जसं आहे, ठीक आहे. तर आर्गंड प्लेन म्हणजे काय, ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे एक नॉर्मल प्लेन असतो, हो ना, ज्याच्यात 4 क्वाड्रंट असतात, क्वाड्रंट नंबर 1, क्वाड्रंट 2, क्वाड्रंट नंबर 3 आणि क्वाड्रंट नंबर 4, राईट? हे सगळे माझ्याकडे क्वाड्रंट्स आहेत. आता जो कन्सिडर करा की माझ्याकडे एक प्लेन आहे, ठीक आहे, आणि मला याच्यावरती कॉम्प्लेक्स नंबर सांगायचा आहे. लाईक सपोज माझ्याकडे हा एक पॉइंट आहे, ठीक आहे. तर आता जसं मी याला कन्सिडर केला, हा माझा एक्स आहे, हा वाय, ओके, हा माझा एक नॉर्मल XY प्लेन आहे. सपोज याच्यामध्ये जेही नंबर मी प्लॉट करतो, राईट? मी 2,0 प्लॉट केला किंवा मी इथे माझा 4,3 प्लॉट केला, राईट? मग सॉरी, हा 2,2 असेल, ओके. हा झाला तुमचा नॉर्मल प्लेन, XY प्लेन. याला आपण अजून काय म्हणतो, XY प्लेनचं नाव काय अजून? ओके, चलो. तर हे बघा, आता सपोज हाच माझ्याकडे एक प्लेन आहे आणि त्यावरती जो माझा हा पॉइंट आहे, सपोज हा जो पॉइंट आहे मला, याला मी असाइन केलं एक कॉम्प्लेक्स नंबर असू शकतो, राईट? कॉम्प्लेक्स नंबर असू शकतात. तर ज्या प्लेन मध्ये कुठलेही पॉइंट्स ते जर एक कॉम्प्लेक्स नंबरनी असाइन केलेले आहेत, तर ह्या प्लेनला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स प्लेन किंवा आर्गंड प्लेन. ठीक आहे, कॉम्प्लेक्स प्लेन और आर्गंड प्लेन. ठीक आहे.
मग याच्यानंतर नेक्स्ट येतो तुमचं की सपोज आर्गन प्लेन आहे राईट. आता मला याच्यामध्ये जसं त्यांनी इकडे एक्झाम्पल दिले आपल्याला, इफ दिस पॉइंट इज पी एक्स कॉमा वाय, हो ना. तर नॉर्मल मी मध्ये डिनोट कसं करणार आहे, हा जो पॉइंट आहे माझा आहे 0,0. सो जो डिस्टन्स आहे किंवा सिम्पली याला मी डिनोट करेल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एन, बरोबर. तर तुम्ही याला असं कन्सिडर करू शकता की या पॉइंटमध्ये जो आर्गन प्लेन आहे तुमचा, हो ना. आता मी एक्स कॉमा वाय तर लिहिलं, बट जो माझं कॉम्प्लेक्स नंबर आहे, हो ना, तो काय फॉर्म मध्ये एक्स प्लस आय टाइम्स वाय फॉर्म मध्ये माझा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर याचा जर मी मॉड्युलस घेतला, ठीक आहे, हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे माझा, मी याचा मॉड्युलस घेतला तर काय येणार मला, तो मला येईल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, राईट. आणि हाच काय, हा तुमचा डिस्टन्स आहे पॉइंट पी एक्स कॉमा वायचा, ओके, आणि ओरिजिन पासून, ठीक आहे. तर हा जो पॉइंट आहे तुमचा ना एक्स ऍक्सिस वरती, जो करस्पॉन्ड करतो तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरला, ज्याचा फॉर्म आहे ए प्लस आय 0, आणि जो पॉइंट आहे तुमच्या वाय ऍक्सिस वरती तो करस्पॉन्ड करतो फॉर्म 0 प्लस आय बी ला, ओके. ही गोष्ट नोट करायची आहे. काय म्हणालो, ए प्लस आय 0 कुठल्या ऍक्सेस वरती, एक्स ऍक्सेस वर, आणि 0 प्लस आय बी कुठल्या ऍक्सेस वरती, आपलं वाय ऍक्सेस वरती, ठीक आहे. हे क्लिअर पाहिजे. तर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला मी जेव्हा आर्गन प्लेन मध्ये बोलतो तेव्हा मी काय बोलतो, आता जसं इकडे बघू शकता तुम्ही, हा काय ए प्लस आय 0. आता आय जेव्हा 0 आहे माझा, तर हा जो नंबर आहे हा काय माझा, हा रिअल नंबर आहे. आणि जेव्हा माझ्याकडे रिअल पार्ट 0 आहे कुठल्या नंबरचा, आणि त्याच्यामध्ये जर फक्त इमॅजिनरी पार्ट आहे, राईट, फक्त कॉम्प्लेक्स पार्ट आहे, तर याला मी काय म्हणणार, इमॅजिनरी किंवा कॉम्प्लेक्स नंबर जसं झाला माझा, हो ना. तर जो डिनोट करतो मी, राईट, तर आर्गन प्लेन मध्ये एक्स ऍक्सिसला आपण म्हणतो रिअल ऍक्सिस, ठीक आहे. आणि वाय ऍक्सिस जी आहे आपली, वाय ऍक्सिसला आपण म्हणतो इमॅजिनरी ऍक्सिस, ओके. हा एमसीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मे बी असू शकतो क्वेश्चन, ठीक आहे, नॉट दॅट इम्पॉर्टंट, बट एकदम हा काय म्हणतो आपण फंडामेंटल आहे, ठीक आहे, फंडामेंटल किंवा बेसिक्स, ठीक आहे. आर्गन प्लेन मध्ये एक्स ऍक्सिस काय असते आपली, रिअल ऍक्सिस, आणि वाय ऍक्सिस असते आपली इमॅजिनरी ऍक्सिस, ठीक आहे. हे झालं. आता सपोज माझ्याकडे कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड, जो आहे माझा एक्स प्लस आय वाय. जर मला हा एका आर्गन प्लेन मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे, आणि याचाच मला सपोज कॉन्जुगेट पण रिप्रेझेंट करायचा आहे, ठीक आहे. तर आपण मॉड्युलो आणि कॉन्जुगेट शिकलो होतो, राईट. कॉन्जुगेट काय होणार याचा, एक्स मायनस आय वाय, ठीक आहे. या दोघांना मला जर रिप्रेझेंट करायचंय, ओके, रिप्रेझेंट करायचंय कशामध्ये, आर्गन प्लेन मध्ये, तर मी काय लिहिणार आहे, आता सपोज एक्स प्लस आय वाय आहे, वरती आपण काय बघितलं, याला मी काय फॉर्म मध्ये लिहितो, पी एक्स कॉमा वाय. आणि सपोज जो दुसरा पॉइंट आहे हा, आता याला मला काय लिहावं लागेल, याला मला लिहावं लागेल क्यू एक्स कॉमा मायनस वाय, ठीक आहे. फॉर्मॅट सांगितलाय मी तुम्हाला डिनोट करण्याचा, ओके. तर क्लिअर आहे. तर आता सपोज मी विचार केला, ठीक आहे, जॉमेट्रिकली आपण बघू, ही एक्स ऍक्सिस आहे, ही वाय आहे, ठीक आहे. वाय वरती माझ्याकडे पॉइंट सपोज 4 आहे, ठीक आहे, पॉइंट 4 आहे. तर -4 माझा कुठे येईल, एक्झॅक्टली ह्या लाईनच्या ऑपोजिट साईडला, बरोबर. क्लिअर आहे ना, या लाईनच्या एक्झॅक्ट ऑपोजिट, म्हणजे काय म्हणू शकतो, हा येईल तुमचा मिरर इमेज, ठीक आहे. एक पॉइंट पॉइंट आणि त्याचा कॉन्जुगेट, ठीक आहे. मिरर इमेज कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट, एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला आपण काय म्हणतो, रिअल ऍक्सिस, ठीक आहे. क्लिअर आहे एवढं, हे कळलं सगळ्यांना. चलो पुढे मूव्ह करू. तर एवढंच होतं थिअरी बेसिक, ठीक आहे, जी आपल्याला लक्षात ठेवायची होती. आणि आय होप हे सगळं क्लिअर आहे तुम्हाला. तर आता आपण काय करू, आपली जी एक्सरसाइज आहे, हो ना, मिसलेनियस एक्झाम्पल्सची, ती आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. हे मिसलेनियस एक्झाम्पल्स दिलेत, ठीक आहे. तर हे तुम्ही बघू शकतात, काय आहे नेमकं, काय सांगतायत ते याच्यामध्ये, होणार की काय एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडून, ओके. आणि ही एकदा झाली की त्याच्यानंतर आपले जे क्वेश्चन्स आहेत आपण ते सोडवायला घेऊ शकतो, राईट. हे जसं इकडे तुम्ही बघू शकता, मिसलेनियस एक्सरसाइज जी आहे आपली ती. तर हे झालं तुमचं जे एक्झाम्पल्स आहेत, हो ना, 2 एक्झाम्पल दिलेत. एकामध्ये म्हणाले तुम्हाला जो कॉन्जुगेट आहे 3 - 2i 2 + 3i अपॉन 1 + 2i × 2 - i,
तर याच्यात काय करावं लागेल, कॉन्जुगेटसाठी आपल्याला आधी जो हा टर्म आहे तो फाइंड करावा लागेल, त्याचं फायनल व्हॅल्यू काय येते, आणि ती जेव्हा एकदा आली आपल्याकडे तर त्याच्यानंतर आपण त्याला जी डिजिट आहे इमॅजिनरी वाली पार्ट जो आहे त्याला आपण चेंज करणार. ओके, एक मिनिट मला फक्त टाइम द्या. ठीक आहे, पेज नंबर 83, 81. ओके, चलो ठीक आहे. तर म्हणून आपण सुरू करूयात जी आपली एक्सरसाइज आहे होनार्सची. आणि सपोज ती आपली लवकर सॉल्व्ह होऊन जाते हो ना टाइमच्या आतमध्ये, तर मे बी मी तुम्हाला थोडेसे वेगळे क्वेश्चन्स करवेल जे आपल्याला याच्यामध्ये नाही दिलेत. ओके, एक्सरसाइज मिसलेनियस. ओके, चलो. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे, काय फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलाय, आय ची पॉवर 18 प्लस 1/i ची पॉवर 25 होलचा क्यूब. ओके, तर काय करायचं आपल्याला, इव्हॅल्युएट करायची आहे. आता इव्हॅल्युएट करायचंय म्हणजे काय, आपल्याला स्प्लिट करावं लागेल, आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावे लागतील. ठीक आहे, सो काय करणार मी, आय ची पॉवर 18 ला मी 4च्या टर्म्स मध्ये लिहिल, तर काय 4 × 4 16 प्लस 2 प्लस 1/i. 25 ला काय लिहू शकतो मी, 25 ला मी लिहू शकतो 4 × 6 प्लस 1, आणि वरती जो क्यूब आहे माझा तो ॲज इट इज राहील. आता इकडे 4 काय झाला माझा, के झाला, इकडे 6 काय झाला, के झाला. सो एक फॉर्म काय माझ्याकडे आय 4k प्लस 2 फॉर्म आहे, आणि एक आहे माझ्याकडे फॉर्म आय ऑफ 4k प्लस 1. बट हा डिनॉमिनेटर मध्ये, तर मला त्याचं लक्ष ठेवावं लागेल. ओके, सो आय ऑफ 4k प्लस 2 ची व्हॅल्यू काय असते, किंवा आय ऑफ स्क्वेअर हो ना, के सपोज मी 0 पण केलं ते रिपीट होतं, राईट. त्याची व्हॅल्यू माझी -1 येते, बरोबर आहे, कळते सगळ्यांना. चल, तर याची व्हॅल्यू करणार माझी -1 प्लस, आता काय करणार मी, 1 ची पॉवर 4k प्लस 1, 1 ची पॉवर काही असली तरी काय असणार, ते 1च राहील, आणि आय. आता आय ची पॉवर 4k प्लस 1 म्हणजे याचं काय येणार आहे माझं, मी याला सिम्प्लिफाय केलं तर मी याला लिहू शकतो, आय ची पॉवर 4k प्लस 1 म्हणजे माझं येणार आय. ओके, सो हे झालं, आणि याची पॉवर होईल माझी क्यूब. ओके, आता नेक्स्ट स्टेप काय, जेव्हा माझ्याकडे खाली इमॅजिनरी नंबर आहे, मला याला काढायचं आहे, तर काय करणार मी, मल्टिप्लाय करणार दोन्हीला कशानी, इंटू आय. ओके, सो काय येणार याला सॉल्व्ह केलं तर, -1 प्लस 1/i इंटू i/i होलचा क्यूब, राईट. तर याला सॉल्व्ह केलं तर काय होणार आहे, डिनॉमिनेटर माझं हा फॉर्म होईल i/i². i² ची व्हॅल्यू काय असते, -1, राईट. तर इकडे काय होणार, इकडे तुमची साईन चेंज होईल, तर काय येणार हे -1 - i चा क्यूब. क्लिअर आहे. आता काय करणार आपण, याला स्प्लिट करणार, ओपन अप करणार हो ना, तर काय येणार, -1 चा क्यूब इंटू 1 + i चा क्यूब. काय केलं मी, जो -1 आहे माझा, -1 ला मी कॉमन काढला बाहेर. ओके, सो i + 1 चा क्यूब, याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, व्हॅल्यू म्हणतोय मी ना, आयडेंटिटी किंवा फॉर्म्युला. तर काय येणार हे येईल 1³ प्लस i³ प्लस 3 × 1 × i इंटू 1 + i. तर काय झालं, हे उरलं 1 + i³ प्लस 3i प्लस 3i². हो ना, काय केलं मी, सिम्पली रिड्यूस केलं, आयडेंटिटी अप्लाय केली, आणि आता सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, तर काय येणार आहे फायनली, हे माझे -2 + 2i. हो ना, इकडे एक स्टेप मी स्किप करवली तुमची हो ना डायरेक्ट. आता ती काय केली, i³ ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय असते. ठीक आहे, तर हे झालं i - i प्लस 3i मायनस i², राईट. तर -3, तर 1 - 3 आलं -2, -i प्लस 3i आलं प्लस 2i. ओके, तर याला ओपन अप केलं तर काय येणार, हे येणार तुमचं 2 - 2i. हा आहे तुमचा फायनल आन्सर टू क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे मुलांना, क्लिअर आहे सगळ्यांना. सोल्युशन बघू शकता हो ना, मी एकदा स्क्रोल करतो तुमच्यासाठी. ओके, चलो मूव्ह करूयात क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतोय सांगायचं मला. For any two complex numbers z1 and z2, prove that real part of z1 z2 is equal to real part of z1 into real part of z2 minus imaginary part of 1 into imaginary part of 2. Okay,
तर प्रूफचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, काय प्रूफ करायचं आपल्याला? रिअल पार्ट ऑफ Z1 Z2 इज इक्वल टू रिअल पार्ट ऑफ Z1 रिअल पार्ट ऑफ Z2 मायनस इमॅजिनरी Z1 इंटू इमॅजिनरी Z2. तर आता सगळ्यात आधी काय करणार आपण? दोन प्राईम नंबर्स अज्युम करू, हो ना. Z1 Z2, Z1 ला सपोज मी लिहिलं x1 प्लस आय y1 आणि Z2 ला मी लिहिलं x2 प्लस आय y2. ठीक आहे, हे झाले मग माझं दोन कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, अज्युम्ड कॉम्प्लेक्स नंबर्स. ठीक आहे मला. ओके, तर आता पुढे काय करणार मी? Z1 इंटू Z2 याला काय लिहिता येणार आहे मला? याला मी लिहू शकतो x1 प्लस आय y1 इंटू x2 प्लस आय y2. राईट, हेच गोष्ट आहे ना मला जी विचारली. सिम्प्लिफाय करणार आता मी नेक्स्ट स्टेप्स मध्ये. काय येईल माझ्याकडे? x1 इंटू x2 प्लस आय y2 प्लस आय y1 इंटू x2 प्लस आय y2. राईट, अजून मल्टिप्लाय करणार, ब्रॅकेट ओपन केले तर x1 x2 प्लस आय x1 y2 प्लस आय y1 x2 प्लस आय स्क्वेअर y1 y2. ओके, यालाच पुढे सॉल्व्ह केलं अजून तर काय लिहू शकतो मी? आय स्क्वेअर आहे, राईट. आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1. तर काय येणार माझ्याकडे? x1 x2 प्लस आय x1 y2 प्लस आय y1 x2 मायनस y1 y2. ठीक आहे, आता कॉमन टर्म्स काय काय बघा, एक ही आहे आणि ही आहे, राईट. मी आय ला कॉमन काढू शकतो यांच्यातनं. तर काय लिहिणार मी? x1 x2 मायनस y1 y2 प्लस आय टाइम्स x1 y2 मायनस y1 x2. ठीक आहे, आता मला हे नोट करा. याच्यामध्ये मी काय म्हणू शकतो की हा जो पार्ट आहे माझा, हा काय माझा रिअल पार्ट आहे, बरोबर. तर जो रिअल पार्ट आहे ह्या नंबरचा Z1 Z2 चा रिअल पार्ट काय आला माझा? x1 x2 मायनस y1 y2. ठीक आहे, आणि क्वेश्चन मध्ये काय म्हणाले ते? क्वेश्चन मध्ये त्यांनी काय विचारलं आपल्याला? क्वेश्चन मध्ये हेच विचारलंय की जो रिअल पार्ट आहे तुमचा Z1 Z2 चा, तो काय? तो रिअल पार्ट ऑफ Z1 इंटू रिअल पार्ट ऑफ Z2 मायनस इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2. बरोबर, बरोबर ना. Z1 Z2 चं काय? रिअल आणि इमॅजिनरी पार्ट. Z1 Z2 रिअल इमॅजिनरी. रिअल पार्ट कायचं? x1 x2 याचं y1 y2. काय आलं आपल्या इकडे सॉल्व्ह करून? रिअल पार्ट ऑफ Z1 x1, रिअल पार्ट ऑफ Z2 x2 x1 x2 मायनस इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 काय? y1, इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2 काय आपला? y2. क्लिअर? चलो शाबाश, झाला क्वेश्चन सॉल्व्ह. मूव्ह करूयात नेक्स्ट वरती. काय नेक्स्ट क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 3. रिड्यूस करायचंय तुम्हाला क्वेश्चन स्टँडर्ड फॉर्म मध्ये. क्वेश्चन काय? रिड्यूस टू स्टँडर्ड फॉर्म, आणि मोठीशी कॉम्प्लेक्स नंबरची इक्वेशन दिली आहे. 1/1 मायनस 4i 2/1 प्लस आय इंटू 3 मायनस 4i अपॉन 5 प्लस आय. ठीक आहे, तर स्टार्ट करत आन्सर, हो ना. आपल्याला फक्त सोल्युशन पाहिजे. ओके, तर काय करणार मी? ही जी गोष्ट आहे माझ्याकडे, राईट. आता मी आधी सगळ्यात आधी ट्राय करेल की याच्यातनं मला कुठून काहीतरी कॉमन काढता येतंय का, किंवा जरी म्हटलं कॉमन नाही तर मे बी कुठे मला काही क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करता येते का, तर मी ती करेल सगळ्यात आधी फर्स्ट स्टेप. तर काय करणार मी? i+1 जो न्यूमरेटर मला डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर मला सिंगल टर्म्स मध्ये आणायची, जी इक्वेशन ही सिम्प्लिफाय करायची. तर काय येणार? i+1 मायनस 2 इंटू 1 मायनस 4i अपॉन i मायनस 4 1 मायनस 4i इंटू 1 प्लस आय. हे होईल मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 4i अपॉन 5 प्लस आय. राईट, याला सॉल्व्ह करणार आधी मी. सॉल्व्ह किंवा सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे माझ्याकडे? 1 प्लस आय मायनस 2 प्लस 8i अपॉन 1 प्लस आय मायनस 4i मायनस 4i स्क्वेअर इंटू 3 मायनस 4i अपॉन 5 प्लस आय. ठीक आहे, यालाच पुढे याचं काय येणार आहे? 1 मायनस 2 येणार -1 प्लस 9i अपॉन हे झालं -1 इंटू -4 हे झालं +4
तर हे येणार तुमचं 5 - 3i इंटू 3 - 4i अपॉन 5 + i. ओके, तर जी सेम प्रोसेस वरती केली होती सेम आता इकडे करणार आपण. कसली? क्रॉस मल्टिप्लिकेशनची. तर काय होणार? क्रॉस मल्टिप्लाय केलं तर -1 × 3 येईल माझं -3 प्लस 4i प्लस 27i मायनस 36i² अपॉन 25 प्लस 5i मायनस 15i मायनस 3i². ओके, यालाच काय लिहू शकतो मी? हा होईल माझा प्लस 36i² आणि हे होईल माझं +3. सो ही इक्वेशन येईल माझी 33 प्लस 31i अपॉन 28 मायनस 10i. बरोबर आहे? काही कॉमन काढता येते का मला? इकडे नोट करा. काही पॉसिबल आहे? नाही, राईट. फक्त मी इकडनं खालून डिनॉमिनेटर मधनं सपोज फॉर सिम्प्लिसिटी 1/2 काढून घेईल साईडला. ओके, तर उरलं 33 प्लस 3 अपॉन 14 मायनस 5i. ओके, इक्वेशन उरली. आता काय करायचं? जेव्हा आपल्याकडे खाली डिनॉमिनेटर मध्ये आय आहे, आपण काय करतो? रॅशनलाइज, हो ना? सेम प्रोसेस. 33 प्लस 31i, ठीक आहे, 1/2 साईडला काढलंय मी, अपॉन 14 मायनस 5i इंटू 14 प्लस 5i अपॉन 14 प्लस 5i. ठीक आहे, मग याला सॉल्व्ह केलं तर काय येणार? 33 इंटू 14 330 462 प्लस 33 इंटू 5 165i प्लस 31 इंटू 14 येईल तुमचं 434i प्लस 155i स्क्वेअर अपॉन 2 इंटू 14² मायनस 5i². बरोबर, a² मायनस b² आलं, तर त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो, राईट? तर नेक्स्ट स्टेप मध्ये लिहिणार 307 प्लस 599i, हो ना, 434 प्लस 165. ओके, आणि हा याचा होईल -155. मग 462 मायनस 155 हा आला तुमचा 307. आणि डिनॉमिनेटर येईल 2 इंटू 196 मायनस 25i². 25i² तुमचं होऊन जाईल पॉझिटिव्ह, राईट? तर काय होतं? 307 प्लस 599i अपॉन 2 इंटू 221 है ना. तर हे आलं तुमचं 307 अपॉन 442 प्लस 599i अपॉन 442 सॉरी. ठीक आहे, तर हे आलं तुमचं स्टँडर्ड फॉर्म जो त्यांनी मागवलेला आहे. मागवलाय अजून विचारलाय तो मला. ठीक आहे मुलांनो, सोपं होतं क्वेश्चन. काही वेगळं केलं आपण? काहीच नाही, हो ना. ज्या गोष्टी येतात ज्या प्रकारे आपण सॉल्व्ह करतो तसंच कंटिन्यू केलंय. ऑल राईट, चला मूव्ह करूयात क्वेश्चन नंबर 4. काय दिलंय? x मायनस आय वाय दिले आपल्याला. x मायनस आय वाय काय? a मायनस आय बी अपॉन सी मायनस आय डी. ओके, आणि विचारतात की तुम्ही प्रूफ करा की जो तुमचा x² प्लस y² चा होल स्क्वेअर आहे तो आहे तुमचा a² प्लस b² अपॉन c² प्लस d². ठीक आहे, तर काय करणार याच्यात आपण? डोकं लावायचंय. ठीक आहे, मी डायरेक्ट आन्सर नाही सांगणार आहे. तुम्हाला मी 2 मिनिटाचा टाइम देतो विचार करायला की अप्रोच काय ठेवता येणार आपल्याला, कसं ठेवता येणार, हो ना. आणि अजून एक गोष्ट नोट करायची की आपल्याला काय पाहिजे? आपल्याला x² प्लस y² पाहिजे आपल्याला, राईट? तर x² प्लस y² कुठून येणार आहे आपल्याला, कुठून एक्सट्रॅक्ट करता येणार आहे, त्या गोष्टीवरती नोट करायचं आहे. ठीक आहे, विचार करा, मी नंतर सॉल्व्ह करून देईल तुम्हाला, बट ती ॲबिलिटी तुम्हाला आणायला पाहिजे तुमच्या आतमधनं, हो ना, की सॉल्व्ह कसं करायचं, काय अप्रोच ठेवायचा आहे सॉल्व्ह करताना. सपोज एक्झाम मध्ये क्वेश्चन आलाय हा टाईपचा, ॲज इट इज येणार नाही येणार ते आपल्याला नाही माहिती, बट जर सेम टाईपचा क्वेश्चन आला तर काय करणार आहोत. ओके, विचार करा. 2 मिनिटाचा टाइम देतोय, त्यानंतर जो सोल्युशन आहे आपण ते डिस्कस करू. चलो, ओके, तर जो क्वेश्चन आहे आपण तो घेऊयात सॉल्व्ह करायला. ठीक आहे, तर मुलांना विचार करायचं तुम्हाला, हो ना. तुम्हाला मी सांगितलं होतं, टाइम दिला होता, बट ओके बघूयात. तर काय करणार? मला x मायनस आय वाय दिलेला आहे. ओके, सो सगळ्यात आधी जो मला डिनॉमिनेटर मधनं जो माझा आय आहे तो पार्ट काढायचा आहे. तर काय करणार आहे मी? आय विल राईट इट एज a मायनस आय बी इंटू सी प्लस आय डी अपॉन सी मायनस आय डी इंटू सी प्लस आय डी. ठीक आहे, मग याला सॉल्व्ह केलं सपोज
तर काय येणार माझ्याकडे ए सी प्लस ए प्लस आय ए डी प्लस, नाही प्लस नाही मायनस, अच्छा एक काम करू, आय ला कॉमन काढेल मी आणि आतमध्ये माझ्याकडे एडी मायनस बी सी, ठीक आहे, अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. ठीक आहे, सो काय करू शकतो मी आता, एक्स मायनस आय वायचा होल स्क्वेअर करेल मी. होल स्क्वेअर केला तर काय होणार आहे, हा जे टर्म आहे माझा, हा जो रूट आहे तो बाहेर निघेल, बरोबर. तर काय उरलं, ए सी प्लस बी डी प्लस आय टाइम्स एडी मायनस बी सी. ठीक आहे, याला जेव्हा ओपन केलं मी तर मी आय ला कॉमन काढलंय. ठीक आहे, कळलं का काय केलं आपण, आपण केलं ए सी प्लस बी डी मायनस आय स्क्वेअर बी डी आलं, राईट. तर मायनस आय स्क्वेअर काय -1, तर मायनस ऑफ -1 झालं प्लस बी डी. तर इकडे आलं ए सी प्लस बी डी आणि प्लस आय टाइम्स जी आपली टर्म आहे आपली एडी मायनस बी सी. ओके, सो धिस अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आणि एक्स मायनस आय वायचा होल स्क्वेअर काय होतो, हा होतो तुमचा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2ix y विच इज इक्वल टू हे, राईट. आता काय करणार आपण, जे दोन्ही इक्वेशन्स आहेत आपल्याकडे, राईट, याला मी तुमच्या कन्व्हिनियन्स साठी सपोज स्प्लिट करतोय. ठीक आहे, अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर प्लस आय टाइम्स एडी मायनस बी सी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. ठीक आहे, काय करणार आता आपण, जो इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट आहे त्याला कम्पेअर करू. आता याचा रिअल पार्ट काय माझ्याकडे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर काय माझा ए सी प्लस बी डी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, आणि जो इमॅजिनरी पार्ट आहे तो काय -2 टाइम्स आय एक्स वाय, हा काय माझा आय एडी मायनस अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. ठीक आहे, सपोज माझ्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय, तो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा होल स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर, राईट. काय हा ए प्लस बी चा होल स्क्वेअर आहे ना माझा, तर ए प्लस बी चा होल स्क्वेअर काय येतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab, राईट, 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता जेव्हा मी याच्यासोबत कम्पेअर करतोय तर याचं सिम्प्लिफिकेशन ओपन अप काय होणार, याचं हे होईल एक्स ची पॉवर 4 प्लस वाय ची पॉवर 4 मायनस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता जर मला इकडनं इथे जायचंय तर मला याच्यात काय ऍड करावं लागणार, मला ऍड करावं लागेल याच्यामध्ये 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर, राईट, जे मी इथे केलंय. ओके, चलो तर पुढे सॉल्व्ह करूयात. ही जी इक्वेशन आहे आपली ती. ओके, तर काय लिहिणार मी लिहिल ए सी प्लस बी डी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा होल स्क्वेअर प्लस एडी मायनस बी सी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा होल स्क्वेअर, राईट. मग याला सॉल्व्ह करणार आपण, काय येणार ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस 2abcd प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस 2abcd होल अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा स्क्वेअर. ऑल राईट, क्लिअर आहे. चलो पुढे. सो येईल तुमचं ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर चा होल स्क्वेअर. ओके, तर हे येणार आहे, कॉमन घेईल टर्म्सला मी, राईट, कॅन्सल आउट, काय उरलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. झाला आन्सर प्रूव्ह. सांगा किती टफ होतं, टफ तरी होतं का, नाही ना अजिबात. मग सोपे क्वेश्चन आहेत मुलांना, होऊन जातात सॉल्व्ह इझिली. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. ओके, चलो काय विचारलं याच्यामध्ये आपल्याला, क्वेश्चन नंबर 6, 5 झाला ना सॉल्व्ह आता आपला, 4 झालं. ओके, क्वेश्चन नंबर 5 काय दिले 5 मध्ये, क्वेश्चन नंबर 5 मध्ये मला दिलंय Z1 is equals to 2 minus I, Z2 is equal to 1 plus I. काय फाइंड करायला लागले, फाइंड करायला लागलं मला मॉड ऑफ Z1 प्लस Z2 प्लस 1 अपॉन Z1 मायनस Z2 प्लस 1. ठीक आहे, 2 मिनिटाचा टाइम आहे तुम्हाला विचार करायचंय की कसं सॉल्व्ह करणार. ओके, चलो असं इझीच क्वेश्चन आहे, काम करू आपण, हा डिस्कस करू, जिथे थोडंसं तुम्हाला ब्रेनस्टॉर्म करावं लागेल ते आपण बघूयात. ओके,
तर हे बघा मुलांना, मला जेव्हा व्हॅल्यूज दिली मी काय करणार, सिम्पली आधी सबस्टिट्यूट करेल. ठीक आहे, 2 मायनस आय प्लस आय प्लस 1 प्लस 1. ओके, अपॉन Z1 मायनस Z2 करणार 2 मायनस 1 मायनस आय प्लस 1. ओके, मायनस 1 प्लस 1 कट, इथे प्लस 1 झालं हे, तर हे काय येणार तुमचं 4 मायनस आय प्लस आय कॅन्सल, काय उरलं हे 4 अपॉन 2 टाइम्स 1 मायनस आय, बरोबर ना. 2 मायनस आय उरलं, राईट. सो 2 नी 2 कॅन्सल, काय उरलं 2 अपॉन 1 मायनस आय. आता याच्यासाठी काय करणार मी, सिम्प्लिफाय करायचंय मला. सो मल्टिप्लाय करणार याला मी 1 प्लस आय नी दोन्ही साईडला, राईट. काय उरलं 2 इंटू 1 प्लस आय अपॉन 2. 1 प्लस आय काय माझं, 1 प्लस आय येईल माझं अंडर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, राईट. हे बघा काय उरलं माझ्याकडे 1 प्लस आय. आता आपण काय विसरलो, आपल्याकडे मॉड आहे, राईट, सगळीकडे. सो मॉडचं कसं येणार, सॉल्व्ह करणार 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअरचा अंडर रूट विच इज इक्वल टू अंडर रूट 2. तर जो फायनल आन्सर आहे तुमचं क्वेश्चन नंबर 5चा तो आहे 2. ठीक आहे, इझी सोपे क्वेश्चन जातात, अजिबात हार्ड नाही आहे काही. क्वेश्चन नंबर 6, ए प्लस आय बी ची व्हॅल्यू दिली आपल्याला, ए प्लस आय बी दिलं एक्स प्लस आयचा होल स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1. प्रूफ काय करायचंय की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जो आहे तो आहे आपला एक्स स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. आता नोट करा, आपण जो क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह केलेला तो आणि हा बऱ्यापैकी सेम आहे. ठीक आहे, तिकडे तुमच्याकडे एक्स मायनस आय वाय दिलं होतं, त्याच्या करस्पॉन्डिंग एक व्हॅल्यू दिली होती आणि नंतर तुम्हाला सांगितलं होतं की जो नंबर आहे त्यांचा स्क्वेअर फाइंड करा. ठीक आहे, थोडंसं सेम क्वेश्चन आहे, फक्त तिकडे तिकडे मे बी होऊ शकतो ना, जी आयडेंटिटी यूज करणार आहोत आपण ती. ठीक आहे, तर काय करणार मी, मला ए प्लस आय बी दिलेलं आहे, खाली अंडर रूट मध्ये 2x स्क्वेअर प्लस 1 आहे. सो एक्स प्लस 1चा जो स्क्वेअर आहे त्याला मी आधी ओपन करेल, काय येणार माझ्याकडे एक्स स्क्वेअर प्लस आय स्क्वेअर प्लस 2xi अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1, तर इक्वेशन काय उरली एक्स स्क्वेअर -1 प्लस आय 2x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स स्प्लिट करूयात. हा झाला आपला रिअल पार्ट जो आहे ए आणि प्लस आय टाइम्स 2x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1. हा झाला आपला आय बी जो आहे आपला इमॅजिनरी पार्ट. क्लिअर आहे, चल आता काय करणार, सिम्पली स्क्वेअर करेल मी. काय करेल मी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तर ए काय माझा एक्स स्क्वेअर मायनस 1चा अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1चा होल स्क्वेअर प्लस 2x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1चा होल स्क्वेअर विच इज इक्वल्स टू x ची पॉवर 4 प्लस 1 मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर अपॉन 2x प्लस 1चा होल स्क्वेअर. याला अजून सिम्प्लिफाय केलं तर उरतं माझ्याकडे एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 2x स्क्वेअर. याला मी लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस 1चा होल स्क्वेअर अपॉन 2x प्लस 1चा होल स्क्वेअर, 2x स्क्वेअर प्लस 1चा होल स्क्वेअर. हेच होतं ना प्रूफ, सोपं होतं ना. किती मिनिटं लागले, मुश्किलने आपल्याला लागले फक्त 2 ते 3 मिनिटं सॉल्व्ह करायला, हो ना. सोपे क्वेश्चन एकदम इझी. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 7. काय दिले क्वेश्चन नंबर 7 मध्ये, Z1 दिलंय आपल्याला 2 मायनस आय, Z2 दिलंय -2 प्लस आय. फाइंड काय करायचंय, रिअल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 अपॉन Z1चा कॉन्जुगेट आणि दुसरा इमॅजिनरी पार्ट ऑफ 1 अपॉन Z1 Z2 कॉन्जुगेट. ठीक आहे, तर सगळ्यात आधी काय करू, फर्स्ट क्वेश्चन जो आपल्याला सॉल्व्ह करायचंय, काय करणार मी, Z1चा कॉन्जुगेट लागतोय मला, Z1 कॉन्जुगेट लिहून गेल मी. काय येणार, Z1 कॉन्जुगेट येईल माझा 2 प्लस आय आणि दुसरं काय माझं Z1 इंटू Z2 सांगितलंय. Z1 इंटू Z2 काय माझं 2 मायनस आय इंटू -2 प्लस आय, राईट. याला सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे माझं -4 प्लस 2y प्लस 2y मायनस आय स्क्वेअर, मायनस आय स्क्वेअर झाला माझा -1चा -1 प्लस 1, तर हे उरलं माझ्याकडे -3 प्लस 4i. ओके, तर ह्याच इक्वेशनला मी लिहिल तर काय येणार माझ्याकडे, रिअल पार्ट ऑफ -3 प्लस 4i अपॉन 2 प्लस आय. रिअल पार्ट काय याचा
रिअल पार्ट आता लगेच नाही काढू शकत हो ना, आपल्याला हे लक्षात ठेवायचंय का, कारण खाली काय आपल्याकडे 2 प्लस आहे. काय करावं लागणार याला, रॅशनलाइज. बरोबर. सो काय करणार मी, 2 मायनस आय नी मल्टिप्लाय करेल त्याला. सो लिहिल मी 3 + 4i इंटू 2 मायनस आय अपॉन 2 प्लस आय इंटू 2 मायनस आय. राईट. याला सॉल्व्ह केलं तर येईल माझ्याकडे -6 + 11i -4 इंटू -1 अपॉन 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर विच इज -2 + 11i अपॉन 5. तर हे आलं आपलं -2 अपॉन 5 + 11 अपॉन 5i. आता काय विचारलंय आपल्याला, विचारलंय फक्त त्याचा रिअल पार्ट. सो रिअल पार्ट काय झाला, -2 अपॉन 5. क्लिअर मुलांना. चलो नेक्स्ट इमॅजिनरी पार्ट म्हणालेत. ओके. Z1, ओके, Z1 आणि Z1 कॉन्जुगेट. ठीक आहे. तर काय आहे 1 अपॉन Z1 किती आहे, 2 मायनस आहे. Z1 कॉन्जुगेट काय, 2 प्लस आहे. काय येणार आहे 1 अपॉन 5. आता काय म्हणाले, इमॅजिनरी पार्ट विचारलं. इमॅजिनरी पार्ट काही आहे याला, काहीच नाहीये. सो इमॅजिनरी पार्ट इज 0. ठीक आहे. चलो नेक्स्ट काय विचारलंय, फाइंड द रियल नंबर्स x and y. Find the real numbers x and y if x minus iy into 3 plus 5i is conjugate of -6 minus 24i. ठीक आहे. आता -6 minus 24i च कॉन्जुगेट काय येईल, -6 minus 24i च कॉन्जुगेट. बरोबर. काय क्वेश्चन, फाइंड द रिअल नंबर्स इफ x minus iy into this is a conjugate of हा नंबर. ठीक आहे. हा जो पण नंबर आहे आपला. तर काय करणार मी सगळ्यात आधी, मी कन्सिडर करणार, मला झेड दिलाय त्यांनी, झेड जो आहे माझा तो प्रॉडक्ट आहे दोन कॉम्प्लेक्स नंबर्सचा. तर मी आधी याला सॉल्व्ह करेल. तर काय येणार माझ्याकडे 3x minus i3y plus i5x minus 5y i square. तर हे येईल तुमचं +5y आणि हे झालं तुमचं 3x plus 5y plus i into 5x minus 3y. ओके. याचा जर मी आता झेड कॉन्जुगेट केला, ठीक आहे, हा जर मी कॉन्जुगेट घेतला, याचा आन्सर तो काय झाला, हा हे सेम यायला पाहिजे. ओके. सो हे होईल माझं 3x plus 5y minus i times 5x minus 3y. ओके. तर आता काय करणार आहे आपण, सिम्पली आपण कम्पेअर करून बघूयात. तर काय येणार आहे, हा जो आहे हा माझा काय स्ट्रक्चर आहे, हा माझा आहे -6 minus 24i. तर एक इक्वेशन काय ते आपल्याकडे की 3x plus 5y जो आहे तो आहे -6, राईट. आणि 5x minus 3y जो आहे तो आहे आपला 24. इक्वेशन 1, इक्वेशन 2. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे, राईट. तर हे दोन इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केले तर काय येणार आहे आपल्याकडे, इक्वेशन येईल, मी करेल जी इक्वेशन 1 आहे ती इंटू मी करतोय सपोज 3, इक्वेशन 2 ला करतोय मी इंटू 5 आणि ऍड करणार. तर काय येणार माझ्याकडे 9x plus 15y plus 25x minus 15y is equals to -18 plus 120. y कॅन्सल झालं. 34x is equals to 102. मग x is equal to 3. x is equals to 3 आलं. तर आता काय फाइंड करायचंय y. सो इक्वेशन 1 मध्ये टाकेल मी, हो ना. तर काय येणार आहे 9 plus 5y is -6. y is equal to -15 upon 5 which is -3. बरोबर. तर x is 3, y is -3. हे झालं तुमचं सोल्युशन टू क्वेश्चन नंबर 8. चलो मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन वर. क्वेश्चन नंबर 9 काय दिलंय, मॉड्युलस विचारलंय. सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. ओके. सरळ सोप्पा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, फक्त मॉड्युलो फाइंड करायचा आहे. मॉड्युल फाइंड करणार तर काय करावं लागेल मला, i 1 plus i चा स्क्वेअर मायनस क्रॉस मल्टिप्लाय करतोय, ठीक आहे, -1 minus i चा स्क्वेअर अपॉन 1 स्क्वेअर मायनस i स्क्वेअर, राईट. तर काय येणार आहे, हे येईल 1 plus i स्क्वेअर plus 2i minus 1 minus i स्क्वेअर plus 2i.
प्लस टू आय राहील, मायनस आय स्क्वेअर कट, मायनस वन प्लस वन कट अपॉन वन स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर. काय झालं याला, 4i अपॉन 2 विच इज 2i. आता 2i चा मॉड्युलो काढायचा आहे मला, तर करणार आहे अंडर रूट 2 चा स्क्वेअर विच इज 2. ओके, किती सोपं होतं क्वेश्चन, हो ना. चला मूव्ह करूयात नेक्स्ट याच्यावरती. क्वेश्चन नंबर 10. 10 मध्ये काय दिलं आपल्याला, 10 मध्ये दिले एक्स प्लस आय वाय चा क्यूब इज इक्वल टू यू प्लस आय व्ही. हे गिव्हन आहे आणि सांगितलं तुम्हाला की यू बाय एक्स प्लस व्ही बाय वाय इज इक्वल टू 4 टाइम्स एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हे प्रूफ करायचं आहे, ठीक आहे, हे शो करायचं आहे. क्वेश्चन झूम करतो मी तुम्हाला, ठीक आहे मुलांना. चलो ठीक आहे. सो काय करणार आपण याच्यामध्ये, एक्स प्लस आय वाय चा होल क्यूब दिलाय मला, स्प्लिट करेल मी. काय येणार, एक्स क्यूब प्लस आय वाय चा होल क्यूब प्लस 3 टाइम्स एक्स इंटू आय वाय इंटू एक्स प्लस आय वाय, हो ना. हा काय इक्वल टू यू प्लस आय व्ही आहे, हो ना. तर सॉल्व्ह करूयात त्याला. ओपन करूयात, आय क्यूब बाय क्यूब प्लस 3x स्क्वेअर आय वाय प्लस 3x आय स्क्वेअर वाय स्क्वेअर, राईट. आय क्यूबची व्हॅल्यू काय असते, मायनस आय प्लस 3x स्क्वेअर वाय आय, आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1. सो हे झालं 3x स्क्वेअर वाय. ओके, कॉमन काढूयात टर्म्सला, क्लब करूयात, प्लस आय टाइम्स 3x स्क्वेअर वाय, ठीक आहे. ही टर्म आणि ही टर्म क्लब करतोय आपण, मायनस वाय क्यूब इज इक्वल टू यू प्लस आय व्ही. आता काय करायचंय, सिम्पली जे माझ्याकडे टर्म्स आहेत त्यांना मी कम्पेअर करेल. यू काय आला, यू इज एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर वाय, व्ही काय 3x स्क्वेअर वाय मायनस वाय क्यूब. ओके, आता काय विचारलंय, यू अपॉन एक्स प्लस व्ही अपॉन वाय करायचं आपल्याला, ठीक आहे. तर एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर वाय, यू अपॉन एक्स मायनस नाही प्लस 3x स्क्वेअर वाय मायनस वाय क्यूब अपॉन वाय, ठीक आहे. तर काय येणार आहे, हे येईल एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस 3x वाय अपॉन एक्स प्लस वाय इंटू 3x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन वाय. वाय वाय कॅन्सल, एक्स नी एक्स कॅन्सल, ब्रॅकेट्स ओपन केले तर काय उरलं, एक्स स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर मायनस 3xy मायनस वाय स्क्वेअर. सो क्लब केलं, हे झालं माझ्याकडे 4x स्क्वेअर, राईट. 3x स्क्वेअर उरतो इकडे, राईट, आणि इथे उरलं माझ्याकडे वाय स्क्वेअर आणि इकडे मायनस 3xy. ओके, सो हे उरलं माझ्याकडे 4x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर, राईट. तर हेच काय झालं, अजून पुढे लिहिलं मी तर हे येईल माझ्याकडे 4 टाइम्स एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, ठीक आहे. झाला आन्सर सॉल्व. चलो मूव्ह करूयात क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतोय, क्वेश्चन 11 म्हणतोय इफ अल्फा अँड बीटा आर डिफरंट कॉम्प्लेक्स नंबर्स विथ मॉड ऑफ बीटा इज 1, तर फाइंड करायचे बीटा मायनस अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा कॉन्जुगेट बीटा काय असेल, ठीक आहे. ट्रिकी क्वेश्चन आहे, बघूयात पण, ठीक आहे. काय करणार मी, अल्फा आणि बीटाला 2 कॉम्प्लेक्स नंबर मी कन्सिडर करेल. ओके, तर अल्फा सपोज माझा असू दे ए प्लस आय बी आणि बीटा माझा असू दे एक्स प्लस आय वाय. ओके, आता मला काय माहितीये, मॉड्युल ऑफ बीटा जो आहे तो माझा 1 आहे, ठीक आहे. तर मी काय म्हणू शकतो, जो अंडर रूट आहे माझा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा तो 1 आहे, राईट. ही माझी झाली बेस इक्वेशन. आता मला काय दिलं त्यांनी, बीटा मायनस अल्फा अपॉन दिलंय मला 1 मायनस अल्फा कॉन्जुगेट बीटा. सो याला मी सॉल्व्ह करेल, मी याला लिहेल इथे स्टेप्स मध्ये. काय येणार माझं मग, एक्स प्लस आय वाय मायनस ए प्लस आय बी मॉड्युलो अपॉन 1 मायनस ए मायनस आय बी इंटू एक्स प्लस आय वाय. ओके, याला फर्दर सॉल्व्ह करणार, सिम्प्लिफाय करणार तर येईल माझ्याकडे एक्स मायनस ए प्लस आय टाइम्स वाय मायनस बी. कॉमन घेतले, ठीक आहे मी टर्म्सला, अपॉन 1 मायनस ए एक्स प्लस ए आय वाय मायनस आय बी एक्स प्लस डी वाय. ओके, सो हा येईल पुढे माझा एक्स मायनस ए प्लस आय टाइम्स वाय मायनस बी अपॉन
1 मायनस ए एक्स मायनस बी वाय प्लस आय टाइम्स बी एक्स मायनस ए वाय. कळतोय का? काहीच वेगळं नाही करत आहे. ठीक आहे, टर्म्स फक्त आपण कॉमन घेतोय, सिम्प्लिफाय करतोय, सॉल्व्ह करतोय. तर उरला आपल्याकडे एक्स मायनस ए प्लस आय टाइम्स वाय मायनस बी चा मॉड्युलो न्यूमरेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये उरलं माझ्याकडे 1 मायनस ए एक्स मायनस बी वाय प्लस 1 टाइम्स बी एक्स मायनस ए वाय. हो ना? आता काय करणार मी, याचा मॉड्युलो काढायचा आहे मला, तर सॉल्व्ह करेल मी याला. एक्स मायनस ए चा स्क्वेअर प्लस वाय मायनस बी चा स्क्वेअर अपॉन खाली पण लागेल मोठा अंडर रूट 1 मायनस ए एक्स मायनस बी वाय चा स्क्वेअर प्लस बी एक्स मायनस ए वाय चा स्क्वेअर. ओके, आता याला आपण काय करणार आहे, याला आपण ओपन करणार आहोत. ठीक आहे, ओपन केलं तर काय येणार माझ्याकडे, इक्वेशन येईल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ax प्लस वाय स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2by. ठीक आहे, अल्जेब्रा आहे मुलांना फक्त, बाकी काहीच नाही आहे. ओके, आणि डिनॉमिनेटर येईल 1 प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस 2ax प्लस 2abxy मायनस 2by प्लस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस 2abxy. बघा काय काय टर्म्स कॅन्सल होतात आता ते बघायचं. ठीक आहे, फक्त एवढंच कॅन्सल होत आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मग नेक्स्ट याच्यात मी काय लिहिणार, जी न्यूमरेटर माझे त्याच्यातले मी टर्म्स कॉमन काढून घेईल. ठीक आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला क्लब केलं प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला क्लब केलं मायनस 2 टाइम्स ax मायनस 2by. ठीक आहे, मायनस 2 टाइम्स ax मायनस 2by अपॉन अंडर रूट काय उरलं माझ्याकडे 1 प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2ax मायनस 2by. ऑल राईट, आता आपल्याला काय माहित आहे, आपल्याला माहिती आहे की जे आपलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे याची व्हॅल्यू काय 1. सो काय आलं माझ्याकडे 1 प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ax मायनस 2by अपॉन 1 प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ax मायनस 2by. हो ना? बघा न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही आपलं काय आलं, सेम आलं, उरलं काय 1. देअरफॉर प्रूव्ह झालं आपलं की बीटा मायनस अल्फा अपॉन 1 मायनस अल्फाचं कॉन्जुगेट बीटा इज इक्वल टू 1. हेन्स प्रूव्ड. ओके, चलो 3 क्वेश्चन उरलेत, फास्ट फास्ट सॉल्व्ह करत. काय दिलंय क्वेश्चन नंबर 12 दिलं आपल्याला 1 मायनस आय ची पावर एक्स इज इक्वल टू 2 ची पावर एक्स. याचे बघायचे नंबर ऑफ नॉन झिरो सोल्युशन्स. ओके, सो काय येणार आहे, हे येईल माझं अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 चा स्क्वेअर ची पावर एक्स इक्वल 2 ची पावर एक्स. राईट, सो हे येईल माझं अंडर रूट 2 ची पावर एक्स विच इज इक्वल टू 2 ची पावर एक्स. सो 2 ची पावर एक्स अपॉन 2 शुड बी इक्वल टू 2 ची पावर एक्स. सो एक्स अपॉन 2 शुड बी एक्स, इम्प्लाइज एक्स शुड बी 2x. हे त्यालाच पॉसिबल आहे जर एक्स 0 आहे, बट सिन्स 0 तुमचा जो आहे हा इंटिग्रल सोल्युशन आहे, तर नंबर ऑफ नॉन झिरो सोल्युशन याचे आहेत 0. क्लिअर? चलो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. हो ना, तुम्हाला आता वाटत असेल बघून की यार क्वेश्चन नंबर 13 एवढे मोठे मोठे इक्वेशन्स आहेत, नेमकी काय आहे हा. हो ना, पण जेवढा मोठा क्वेश्चन तेवढं छोटं त्याचं सोल्युशन. ठीक आहे, हे बघा जे इथे दिलंय आपल्याला ए प्लस आय बी. काय शो करायचंय की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ई स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर आणि जी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर हे आहे आपलं ए स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर. ठीक आहे, काय करणार आहे, सिम्पली मला जी ही इक्वेशन दिलेली आहे मी ही यूज करेल. काय करणार, मॉड घेईल मी कम्प्लीट याचा. ठीक आहे, सो काय येणार माझ्याकडे ए प्लस आय बी इंटू मॉड ऑफ सी प्लस आय डी इंटू mod of E plus IF into mod of G plus IH which is equal to mod of A plus IB. A plus IB चा मॉड काय, A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. याचा मॉड काय A प्लस IB चा A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. याचा मॉड काय C स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. याचा मॉड काय E स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर. आणि याचा मॉड काय
जी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. काय झालं? आलं LHS इज इक्वल टू RHS. आय मीन सॉरी, जी क्वेश्चन विचारली आली ती झालं. देअरफॉर हेन्स प्रूव्ड. चलो, किती सोपा क्वेश्चन होता, राईट? तर आलो आपण, आपला जो लास्ट क्वेश्चन आहे या एक्सरसाइजचा, हो ना, क्वेश्चन नंबर 14. चलो, काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 14? क्वेश्चन 14 म्हणतोय की जर 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय जो आहे माझा हा, याची जर पॉवर m इज 1 आहे, तर तुम्ही मला याचा जो लिस्ट पॉझिटिव्ह इंटिग्रल व्हॅल्यू आहे तसली m ची ती सांगायची. ठीक आहे, चल. सिन्स आपला लास्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला मी लास्टचे 2 मिनिटं देतोय विचार करायला, आणि ज्यांचं आन्सर सपोज येऊन जाते त्यांनी मला आन्सर सांगायचंय खाली कॉमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे, 2 मिनिटाचा टाइम आहे तुम्हाला, त्यानंतर आपण डिस्कस करू. त्यापर्यंत सपोज कोणाचा आन्सर सॉल्व्ह होतोय तर त्यांनी खाली कॉमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे. चला मुलांना, तर क्वेश्चन डिस्कस करूयात आपण, हो ना. लास्ट जो आहे प्रश्न आपला तो. तर काय केलंय त्यांनी, तुम्हाला दिली इक्वेशन 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय होलची पॉवर m आणि ही इक्वल टू 1 आहे. तर आपल्याला सांगायचंय की m चे केवढे, सॉरी, m ची जी लिस्ट व्हॅल्यू आहे, ठीक आहे, लिस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू ती काय असेल. ओके, तर काय करणार आहे आपण, जो नंबर आहे फर्स्ट स्टेप, जेव्हाही आपण डिनॉमिनेटर मध्ये आय बघतो काय करतो आपण, रॅशनलाइज. ठीक आहे, सेम प्रोसेस इथे पण करणार. काय लिहिणार मी, 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय इंटू 1 प्लस आय. काय येणार आहे हे, वरती तर माझा फॉर्म होतोय 1 प्लस आयचा होल स्क्वेअर, खाली फॉर्म होतोय 1 चा स्क्वेअर मायनस आयचा स्क्वेअर. ओके, तर आयचा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे काय असतो, -1. तर डिनॉमिनेटर आपला बनेल 1 प्लस 1, न्यूमरेटर येईल 1 प्लस आय स्क्वेअर प्लस 2i. ओके, तर काय येणार आहे, येईल तुमचं 1 मायनस आय प्लस 2, 1 मायनस 1 प्लस 2i अपॉन 2, मायनस 1 कट, उरला आपल्याकडे 2i अपॉन 2, 2 नी 2 कट, काय उरलं आपल्याकडे, आय इज इक्वल टू 1. आता नोट करा, फक्त आय नाही, आयची पॉवर m इज इक्वल टू 1 उरलाय आपल्याकडे. ठीक आहे, तर आयची पॉवर m इज इक्वल टू 1 कधी असतो, जेव्हा m असतो आपला 4k, बरोबर ना. तर आता k काय असतो तेव्हा, k असतो आपला सम इंटिजर, कुठला इंटिजर असू शकतो. तर मी काय करणार, मी सपोज म्हणतो की मला m टाकायचंय, मला 0, राईट. जेव्हा मी म्हणेल की k सपोज मला घ्यायचा आहे, k ची गरजच नाही, ठीक आहे, हा तर आपल्या कन्व्हिनियन्स साठी झाला. बट आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की जर मी आय ची पॉवर 1 ठेवली, राईट, आय ची पॉवर 1 ठेवली तरी आन्सर माझ्याकडे काय येणार आहे, 1. ओके, आणि पॉझिटिव्ह पाहिजे मला, सो आन्सर येणार जी माझी लिस्ट पॉझिटिव्ह इंटिग्रल व्हॅल्यू आहे, मला जी माझी लिस्ट पॉसिबल इंटिग्रल व्हॅल्यू आहे ऑफ m इज 4. ठीक आहे, चलो. तर त्याचसोबत जो आपला टॉपिक आहे ना, जो सेशन आहे तो कम्प्लीट होतोय. पण मी एक तुम्हाला काम देणार आहे सगळ्यांना, होमवर्क क्वेश्चन्सचा. ठीक आहे, तर एक्सरसाइज झाली आहे कम्प्लीट, पण तरी मला पाहिजे की तुम्ही लोकांनी थोडंसं एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे. तर मी क्वेश्चन्स देतोय तुम्हाला आणि तुम्हाला यांचं प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत, ठीक आहे, 1 प्लस 7i अपॉन 2 मायनस आयचा स्क्वेअर. दुसरा आहे 1 प्लस 3i अपॉन 1 मायनस 2i. ठीक आहे, हे जे दोघं आहेत यांना तुम्हाला करायचे कन्वर्ट इंटू पोलर फॉर्म. ठीक आहे, काय करायचे, कन्वर्ट करायचे पोलर फॉर्म मध्ये. ओके, आणि सोल्युशन मी सांगतो वाटलं तर, हो ना, तुम्हाला नंतर क्रॉस चेक करायचे असतील तर. तर 1चा जो आन्सर आहे, 1चा आन्सर तुमचा यायला पाहिजे √2 cos 3π/4 प्लस i sin 3π/4. ओके, आणि क्वेश्चन नंबर 2चा जो आहे त्याचा आन्सर तुमचं येईल, ओके, त्याचा पण आन्सर सेम येईल तुमचा, √2 cos 3π/4 प्लस i sin 3π/4. ठीक आहे, हे तुम्हाला दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 1 आणि 2 नोट डाऊन करू शकता तुम्ही, आणि अजून क्वेश्चन देतोय तुम्हाला. ठीक आहे,
हा चॅप्टर बेसिकली क्वाड्रेटिक्सचा पण आहे, पण यामध्ये त्यांनी तुम्हाला क्वाड्रेटिक्सचं काहीच दिलं नाहीये, फक्त कॉम्प्लेक्स नंबरच आहे. तर आपण बघूयात, मे बी पुढे असेल इक्वेशन किंवा काहीतरी, तर ती सोडवता येते की नाही. ठीक आहे. आणि बाकी बेसिक फक्त तुम्हाला एक काम करतो, मी क्वाड्रेटिक्सचे क्वेश्चन देतोय, राईट. बेसिकली काहीच नाही करायचं तुम्हाला, फक्त जे रूट्स आहेत ते फाइंड करायचे. ठीक आहे. एक आहे तुमचं क्वेश्चन नंबर 3, 3x² minus 4x plus 20/3 is 0. मग क्वेश्चन नंबर 4 घ्या तुम्ही, x² minus 2x plus 3/2 is equal to 0. आणि क्वेश्चन नंबर 5 घ्या, 27x² minus 10x plus 1 is equal to 0. ठीक आहे. हे मुलांना तुमचे होमवर्क क्वेश्चन आहेत, हे तुम्ही सॉल्व्ह करा आणि आन्सर मला खाली सांगाल कमेंट सेक्शन मध्ये. ओके, चलो. तर याचसोबत जो आपला सेशन आहे, आपला जो टॉपिक आहे तो एंड होतो आणि तुम्ही सेशन लीव्ह करू शकता. थँक्यू सो मच जॉईन केल्याबद्दल आणि ऑल द बेस्ट. भेटूयात नेक्स्ट सेशन वरती. चलो, बाय.